बोलायचीच इच्छा नव्हती माझी. इतका त्रास. तिथं घरी आल्यावर तर रडले मी माहितीये का, आईची वडिलांची इथं आल्यावर. मला गाडीवरून उतरायला सुद्धा येत नव्हतं. तो त्रास मला जवळजवळ 10 वर्ष झाले चालू. मोकळं वाटतंय. कसं वाटायला लागलं आता? मोकळं मोकळं वाटतंय एकदम. तो म्हणता बघा हात सरकले रे बघा, ही झीज म्हणून दाखवली पूर्ण. बघा इथं झीज म्हणून दाखवली त्यांना. शोल्डर मध्ये पण त्रास आहे यांना आणि सायटिकामध्ये पण आहे. पूर्ण शरीर असं वेढल्यावाने जात. पाय वडत होता यांचं चालताना. असंच घसरून पडले होते पावसाचं. दाखवलं इथं झीज दाखवली, लगेच झीज दाखवली. सर्वायकल मध्ये बघा इथं पण त्रास आहे त्यांना. छातीत चमक निघते यांच्या. कधीतरी जास्त नाही. काय नाव तुमचं? त्यांना विचार. थोडा एकदम क्लीन. आताच कमी झालं. कमी झाला आताचा त्रास, कमी वाटायला लागला. गाव कोणतं तुमचं? शेडगाव. हा शेडगाव. शेडगावचे का? शेडगावला कुठं राहतात? भुजबळ मळ्यात का? किती मुलं येतात? 2 मुलं येतात. काय नाव आहे मुलांचे तुमच्या? अथर्व, तनुजा. मुलगी आहे का? शाळेला येतात? कितवीला मुलगी आहे तुमची? इंजिनिअरिंग करते. इंजिनिअरिंग. आणि अथर्व? 12वी गेला आता. 12वीला गेला का? हे कशाचा डाग पडला होता तुम्हाला? सुई लावली होती त्या डॉक्टरने, ती आवड गेली. आवड गेलती का? किती दिवसापूर्वी? आता 2-4 दिवस लागले होते तेव्हा. किती जण भाऊ आहेत तुम्हाला? 5 जण आहेत. 5 जण भाऊ आहेत का? त्यांचं गाव कोणतं? शेडगाव. केडगाव. शेडगाव का? शेडगाव मध्ये कुठं राहतात? शेडगाव मध्ये कुठं राहतात? कोण? तुमचे बंधू? गावात स्टँडवर राहतात का? त्यांना किती मुलं वगैरे काय? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. काय नाव आहे मुलांचे त्यांच्या? राहुल आणि शेखर. राहुल नीट होते, एकदम क्लिअर होते.